नमस्कार बहिणींनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा YouTube चॅनल। तर बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता जर तुम्हाला भेटलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तसेच ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाहीये किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज अजून प्रोसेस मध्ये आहेत, अशा महिलांसाठी सुद्धा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग बहिणींनो, व्हिडिओला आपण सुरू करूया। तर बहिणींनो, राज्य शासनाकडून चालवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये असे एकूण वर्षाला 18,000 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत। या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत व ज्यांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर झालेले आहेत अशा बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहेत ते इथे राज्य शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत। परंतु बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत अर्ज केलेला नाहीये किंवा अर्ज केलेला आहे परंतु अजून अप्रूव्ह झालेला नाहीये अशा बहिणी सप्टेंबर पर्यंत मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे। तुमचा अर्ज जर अजूनपर्यंत मंजूर झालेला नसेल तर तुमचा अर्ज 30 सप्टेंबर पर्यंत इथे मंजूर होणं आवश्यक आहे। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो 30 सप्टेंबर पर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये इथे डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे। व्हिडिओ जर बहिणींनी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। सोबतच तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जे आहे ते जॉईन होऊ शकता। तर बहिणींनो, महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जे आहेत ते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहे ते जमा केले जाणार आहेत। आणि या पैशांचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग असणं इथे आवश्यक आहे। बँक सीडिंग स्टेटस कशा प्रकारे तपासायचा ते सांगतो। तर बहिणींनो, बँक सीडिंग स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये myaadhar.gov.in या वेबसाईटवरती येऊ शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, त्यानंतर इथे कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे। एक 6 अंकी ओटीपी जो आहे तो तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्याच नंबरवरती हा जो ओटीपी आहे तो येणार आहे। ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी भरून सबमिट करायचा आहे। तर बँक सीडिंग स्टेटस इथे आल्यानंतर तुमचा बँक सीडिंग स्टेटस बहिणींनो ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। जर ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे महिन्याला जे 1,500 रुपये भेटणार आहेत ते दिले जाणार नाहीत। ध्यानात ठेवा, परत एकदा सांगतो, तुमचा अर्ज जरी मंजूर झाला तरी तुमचा बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। जर तुमचा स्टेटस इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या संबंधित बँकेच्या शाखेमध्ये जाऊन बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक खातं जे आहे ते ओपन करून घेऊ शकता। 24 तासाच्या आतमध्ये तुमचं आधार सीडिंग जे आहे ते इथे ऍक्टिव्ह तुम्हाला पाहायला भेटून जाईल। तर बहिणींनो, आशा करतोय की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।